गंध नव्याचा भाग 22. विक्रमचा पर्सनल ऑफिस. रात्री विक्रम लॅपटॉप समोर बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर कपटी हसू होतं. तो पिऊचा फोटो पाहतो आणि एक फोटो निवडतो जिथे पिऊ शाळेत मुलांसोबत हसत उभी होती. विक्रम स्वतःशीच, पिहू तू खूप चांगली टीचर आहेस ना. आता बघ मी तुझं नाव सगळ्यांसमोर कसं खराब करतो ते. तो फोटो एडिट करतो. फोटोवर खोटे आणि वाईट शब्द लिहितो, जसं टीचर्सचं अफेअर. अशा खोट्या ओळखीच्या गोष्टी. तो फोन काढतो आणि आपल्या माणसाला कॉल करतो. विक्रम, संजय 1, उद्या सकाळी हे पोस्टर शाळेच्या गेटवर आणि जवळच्या रस्त्यावर लावायचं आहे. मोठं करून छाप आणि कोणालाही कळू नये की हे मी केलं आहे. संजय फोनवर, ठीक आहे सर, काम झालं समजा. विक्रम फोन ठेवतो आणि आनंदाने हसतो. विक्रम, विराट, तुला पिऊवर खूप विश्वास आहे ना. आता बघ मी तुझ्या डोळ्यात तिचं नाव कसं घाण करतो. मग ती माझ्याकडेच येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी संजय पोस्टर घेऊन शाळेबाहेर आणि आसपासच्या रस्त्यावर ते चिटकवतो. लोक ते बघतात आणि कुजबूज सुरू होते. अरे बघ ना, ही टीचर आहे ना फोटोमध्ये. विराट काव्याला शाळेत सोडायला येतो. तो गाडीतून उतरतो आणि शाळेच्या गेटवर एक मोठं पोस्टर पाहतो. पोस्टरवर पिऊचा फोटो आहे आणि खोटे वाईट शब्द लिहिलेले होते. विराट रागाने, हे कसले घाणेरडे पोस्टर आहे. कोण इतकं खालच्या पातळीवर जाऊ शकतो. तो पोस्टर फाडून टाकतो. पण तिथे उभे असलेले काही लोक कुजबूज करायला लागतात. लोक, अरे बघ ही तीच टीचर आहे ना फोटोमध्ये. काय चाललंय बरं. विराटचा राग आणखीन वाढतो. त्याला वाटतं विक्रम यामागे असावा. लोक पिऊबद्दल चुकीचं बोलत होते. हा विचार त्याला खूप त्रास देतो. विराट गाडीत बसून थेट पिऊच्या घरी येतो. गाडी जोरात थांबवतो आणि दरवाजाची बेल वाजवतो. पिहू दरवाजा उघडते. ते अजूनही शांत अनभिज्ञ असते. पिहू, विराट सर, इतके सकाळी काही काम होतं का. विराट रागाने, हे बघ हे काय चाललंय. हे पोस्टर पाहिले तू. तो फोनवर फोटो दाखवतो. पिहू तो फोटो पाहते आणि धक्का बसतो. पिहू घाबरून डोळ्यात पाणी येतं. हे काय आहे. कोण असं केलं. मी काही चुकीचं केलं नाही. विराट कडक आवाजात, मला माहीत आहे तू चुकीची नाही, पण कोणीतरी मुद्दाम तुझं नाव खराब करतोय. मला वाटतं विक्रम यामागे आहे. पिहू थोडी घाबरून, विक्रम, पण तो का असं करेल. विराट, कारण तू तुझ्याशी वाईट खेळ खेळतोय. पण मी गप्प बसणार नाही. मी त्याला थांबवेन. पिऊच्या डोळ्यात अश्रू येतात. विराट शांतपणे त्याच्याकडे पाहतो. विराट हळू आवाजात, तू काळजी करू नको. मी आहे ना. कोणालाही तुझं नाव खराब करू देणार नाही. दोघे काही क्षण शांत राहतात. त्याच्या नजरेत विश्वास आणि काळजी दिसते. विराट अजूनही पोस्टरच्या घटनेमुळे संतापलेला होता. पण त्याच वेळी तो पिऊच्या डोळ्यातले अश्रू पाहतो आणि ठाम निर्णय घेतो. तो पिऊच्याकडे सरळ पाहतो. विराट गंभीर आवाजात, पिहू, पुरे झाली ही बदनामी. लोक काहीही बोलतात. मी तुला या सगळ्यांपासून वाचवू इच्छितो. तुला एक गोष्ट विचारायची होती. पिहू त्याच्याकडे गोंधळून बघते. पिहू, काय म्हणताय तुम्ही. विराट, थेट माझ्याशी लग्न करेल का. पिहू स्तब्ध होते. तिचे डोळे मोठे होतात. वातावरणात काही क्षण शांत होते. फक्त तिचा श्वास आणि त्याचा ठाम आवाज ऐकू येतो. पिहू हळू आवाजात, काय. तुम्ही असं अचानक कसं बोलू शकता. हा निर्णय फक्त लोकांना गप्प करण्यासाठी घ्यायचा नसतो. विराट त्याच्याकडे बघत, नाही पिहू, हा निर्णय मी मनापासून घेतोय. तू जशी मजबूत आणि स्वाभिमानी आहेत तसंच तुझं आयुष्य सन्मानाने जगायला हवं. हे सगळे गैरसमज, ही बदनामी मी सहन करू शकत नाही. पिहूच्या डोळ्यात पाणी येतं. पिहू, पण लोक काय म्हणतील माझ्या भूतकाळाबद्दल. तुम्हाला माहीत आहे ना. विराट तिचा हात हलकेच धरत, मला तुझ्या भूतकाळाशी काही देणं घेणं नाही. मला तुझं वर्तमान आणि भविष्य हवं आहे. आणि हो, माझ्या काव्यालाही तुझ्यासारखी आई हवी आहे. तू दोघांच्या आयुष्यात आनंद आणू शकते. पिहूच्या डोळ्यात अश्रू वाहतात. ती काही क्षण उत्तर देऊ शकत नाही. तिचं मन धडधडत होतं. विराट तिच्या जवळ येतो. विराट हळू आवाजात,
पिहू, माझं आयुष्य तुझ्याशिवाय अपूर्ण आहे असं मला आता जाणवतंय. मी तुझ्यावर प्रेम करतोय. पिहू एकदम हादरते, पण तिच्या मनात लपून राहिलेल्या भावनांना तो शब्द मिळतो. ती खाली मान घालते. काही क्षण शांतता असते. पिहू, विराट सर, मला विचार करायला वेळ द्या. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नाही. विराट हळू स्मित करत, मी वाट पाहीन. कितीही दिवस लागले तरी, पण तुला एक गोष्टची वचन देतो. कुणालाही तुझं नाव खराब करू देणार नाही. आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.